कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा ह्यांना बघितलं का आज दवाखान्यात तुम्ही? नाही बघितलं. दादा ऐका ना ह्यांना आज दवाखान्यात बघितलं का तुम्ही? ऍडमिट झालेलं किंवा तपासाला आलेलं असं काय? नाही हो सर, मी पहिल्यांदाच बघतोय. अर्जुन असाच जर फिरत राहिला तर त्याच्या अंगात ताकद राहणार नाही. त्याने पाणी सुद्धा घेतलेलं नाहीये. मॅडम, आपण साहेबांशी बोलून घेऊया का? दादा ऐका ना ह्यांना तुम्ही बघितलं का दवाखान्यात आज? नाही बघितलं. नीट बघा ना ह्यांना बघितलं असेल तर. नाही बघितलं. इथं आजूबाजूला कुठला दवाखाना आहे का अजून दुसरा जिथं ऍडमिट होतील? ते माळसे म्हणून गाव आहे, तिथे आहे एक हॉस्पिटल. बरं थँक्यू. इथं नाही काय आपल्याला पुढे जायला लागेल बघायला. हो साहेब, सकाळपासून काहीच खाल्लं नाही. निदान पाणी तरी पी. नाही मला नको पाणी बिणी काय, मला निघायचं पुढं, मला थांबायचं नाही आता. मला साहेब, दुपारपासून तुमची लय धावपळ झाली आहे. हो, जरा तरी आराम करा. चिंचू तुला कळते का रे? आराम करू का मी आता? आराम कर मला, वेळ काय येईल. चिंचुके अरे हा, आलो साहेब. हे बघ, आराम नाही करता येणार. अप्पी गायब आहे रे, माझी अप्पी गायब. हे बघा, तुम्हाला दोघांना कंटाळा आला असेल ना तर खरंच तुम्ही जा, आराम करा. मी जरा चिडलो, सॉरी. अहो साहेब, सॉरी काय म्हणताय? हो, ज्यावेळेस माझ्या बायकोवर वेळ आली त्यावेळेस तुम्ही काय केलं, आणि आता तुमच्या बायकोवर वेळ आहे तर आम्ही घरी जायचं. साहेब, आम्ही आहे तुमच्या बरोबर, चला तुम्ही. देव बाप्पा, तू हे काय करतोय? मला कोणी काय सांगत नाही, पण मला माहितीये माझी माँ संकटात आहे. तू मला बरं करून माझ्या माला घेऊन जाणार आहेस का? असं केलं तर मी एकटा कसा जगू? मला नको तू त्याला नवीन आयुष्य. प्लीज देव बाप्पा, मला पुन्हा घेऊन जा, पण माझ्या माला नीट कधी पाहतो प्लीज. बापू, अहो असा अवसान गाठून कसं चालेल बापू? विनायकराव, काय करू मी? सांगा की काय करू? माझ्या आप्या. बापू 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 तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा, आपल्या दीदीला काय नाही होणार. दाजी तिला सुखरूप परत आणतील. तुम्ही शांत व्हा. बापू, अहो एवढा वेळ लागतोय म्हणल्यावर अर्जा काय ना काहीतरी शोधाशोध करत असेल ना. हा, बापू विनायकराव, हे बघितल्यानंतर तर अजूनच धीर सुटायला लागलाय माझा. सावंत, त्या साईडची सगळी हॉस्पिटल तुम्ही चेक करा. हो, आणि मला लवकरात लवकर इन्फॉर्म करा. बर, लवकर. हो ठीक आहे. ऐक ना, इथं नाही अप्पी, पण इथं दुसरं पलीकडचे एक गाव आहे ना, तिथं सिव्हिल हॉस्पिटल असं मला कळलं. तर तिथं आपण चेक करू एकदा, पटकन निघू लवकर. अर्जुन ऐक ना, हे बघ, आपण जवळपासची सगळी गावं शोधलेली आहेत. आपण ना मॅडम नक्की सापडतील, पण तुझ्या तब्येतीची काळजी घेणं तितकेच गरजेचे आहे. नाही, मी अप्पीला आजच शोधणार आहे. आजच माझ्या अंगात जीव आहे ना, तोपर्यंत अप्पीला शोधणार आहे मी. अप्पी आता जिथं कुठे आहे ना, तिला माझी गरज आहे. मी तिला शोधूनच राहणार आहे. आपण शोधू. अर्जुन, अरे ऐक ना, हे बघ, अपर्णा मॅडम बाबतीतल्या सगळ्या शक्यता आपण तपासून पाहिलेल्या आहेत, पण एवढं शोधून त्या सापडल्या का? नाही ना. म्हणजे मला असं वाटतंय की
कदाचित त्या कदाचित काय? अर्जुन कदाचित त्या गेलेल्या असतील. अरे अक्कल आहे का ग तुला? काय बोलतेस तू हे? मी ऐकून घेतो म्हणून काही बोलशील का? आपली जीव आहे माझा. घरी ती पोरग वाट बघत असेल अमोल, दारात उपाशी तापाशी उभा असेल. आपू माईल आपी कुठं नाही गेली. ते आहे इथंच कुठेतरी. मला फक्त शोधायचंय का तिला आता, आणि मी तिला शोधूनच राहणार आहे. बरं ठीक आहे, तू शांत हो. तुला जसं हवं ना तसं आपण करू, पण तू आधी काहीतरी खाऊन पिऊन घे ना. आपण सगळीकडे शोधू त्यांना. तू शांत हो, तुला जसं हवं तसं करू. साहेब, आम्ही तिकडची सगळी हॉस्पिटल आणि वॉर्ड पालती घातली, पण तिथं अपर्णा मॅडम नाही सापडलं. चला पुढच्या गावात एक दवाखाना आहे, तिथं आपण बघू. हा चल. हो साहेब, हो साहेब, काय झालं तुम्हाला? हो साहेब, काय झालं? असेल याला? हो साहेब, सकाळधरनं काय खाल्लेलं नाही. तुम्ही एक काम करा, त्याला हॉस्पिटलला घेऊन जा ताबडतोब. मी इथून कुठे जाणार नाही जोपर्यंत मला माझ्या माचा आवाज येत नाही. अमोल, अरे बाळा, थोडं पाणी पिऊन घे ना. दुपारपासून तू काहीच खाल्लं पिल्लं नाहीयेस रे. नाही मोठी मा, आता मी मायूस तर काहीच खाणार पिणार नाही. ऐक ना, असं हट्ट नाही करायचं बाळा. जा जावा. विनायकराव, हो देव न करून आपल्याला काय झालं तर अमोलला काय उत्तर देणार आहे आपण? सांगा ना. अहो ते लेकरू आत्ता आजारात उठलंय, असला धक्का कसा काय सहन करेल ते? बापा हो, तिच्याशिवाय या घराची आपल्या आयुष्याची कल्पना पण नाही करू शकत तुम्ही. तिथे तिथे तुला माघारी यावंच लागेल. तिथे यावंच लागेल. नियती, ए नियती, अगं तुला नक्की काय करायचंय ग? अगं कधी दाखवतेस सगळं चांगलं आहे म्हणून, आणि अचानक आमच्या काळजाच्या टिकऱ्या होईल असं काहीतरी घडवतेस. अगं माझ्या अर्जानं काय करावं ग? हा, यातून बाहेर येऊन हा मुलं सांभाळणं त्याला शक्य होणार नाही. नाही होणार त्याला शक्य. माझ्या आप्पीला सांभाळ, माझ्या आप्पीला सुखरूप ठेव ग, सुखरूप ठेव माझ्या आप्पीला. देवा, जर माझ्या माला काही झालं ना तर मी तुझ्याकडे कधीच येणार नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.